विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा जो व्हिडिओ आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय गणित त्याच्यातला घातांक हा घटक आज आपण पाहणार आहोत. परिमेय संख्या व यम ही नैसर्गिक संख्या असेल तर ए गुणिले ए असं यम वेळा जर आपण हा गुणाकार केला तर तो आपल्याला एचा यमवा घात असा लिहितात, म्हणजे ए राईज टू यम असं लिहितात. म्हणजे ए राईज टू यम म्हणजे एचा यमवा घात म्हणजे काय, ए गुणिले हे यम वेळा. या ठिकाणी एला पाया व यमला घातांक म्हणतात. एचे वाचन एचा घातांक यम किंवा एचा यमवा घात असे करतात. उदाहरणार्थ 5चा घन, यामध्ये 5 हा पाया आहे, 3 हा घातांक आहे. आणि 5चा घन म्हणजे काय, तर 5चा गुणाकार 5 गुणिले 5 त्याला आपण कसं लिहितो, 5चा घातांक 3 किंवा 5चा तिसरा घात किंवा घन म्हणतो आपण, तिसरा म्हणत नाही, 5चा घन असंच आपण म्हणतो. घातांकाचे नियम. समान पाया असलेल्या घातांकित संख्यांच्या गुणाकाराचा नियम, म्हणजे ज्यावेळेस समान पाया असलेले घातांकित संख्या असेल आणि त्यांच्यात जर गुणाकार असेल तर त्यावेळेस जो नियम असतो तो आपल्याला बघायचा आहे. जर ए ही कोणतीही परिमेय संख्या असेल आणि यम आणि यन हे कोणतेही धनपूर्णांक असतील त्यावेळेस एचा घात यम व एचा गुणिले एचा घात यन, म्हणजे बघा पाया दोघं ठिकाणी ए आहे परंतु एकाचा घात यम आहे दुसऱ्याचा घात यन आहे, त्यावेळेस एचा घात यम अधिक यन. उदाहरणार्थ 3चा चौथा घात गुणिले 3चा वर्ग बरोबर पाया काय इथं 3 समान आहे तो लिहून घ्यायचा आणि जे घात आहे त्यांची बेरीज करायची, घातांकांची बेरीज करायची, म्हणजे 4 अधिक 2 म्हणजे 3चा 6वा घात. दुसरं उदाहरण आपण पाहू शकतो, 7चा घातांक चौथा गुणिले 7चा घातांक 6वा. बघा याच्यामध्ये पाया काय आहे 7 तो लिहायचा, घातांकांची काय करायची बेरीज 4 अधिक 6 बरोबर 7चा 10वा घात किंवा 7चा घात 10. अशा पद्धतीने संख्यांच्या भागाकाराचा नियम, म्हणजे ज्यावेळेस समान पाया असलेले घातांकित संख्या असतील आणि त्यांचा भागाकार असेल त्यावेळेस जे नियम आपल्याला नियम असतात ते आपल्याला पाहायचे. जर ए ही कोणतीही शून्येतर परिमेय संख्या आणि यम व एन असे धनपूर्णांक असेल त्यावेळेस समजा यम हा एनापेक्षा मोठा असेल, म्हणजे एचा घात यम भागिले एचा घात यन, इथे भागाकार आहे मग परंतु दोघं ठिकाणी पाया काय आहे ए तो लिहून घ्यायचा. आणि घातांकाचं ज्यावेळेस या घातांकित संख्यांमध्ये भागाकार असेल पाया समान असेल त्यावेळेस घातांकामध्ये वजाबाकी करायची, म्हणजे मोठ्यातनं लहान वजा एचा घात यम वजा 7. उदाहरणार्थ 5चा 7वा घात भागिले 5चा घन बरोबर पाया 5 आहे तो लिहून घ्यायचा, घातांकांची वजाबाकी मोठ्यातनं लहान 7 वजा 3 किती आलं 4 आलं, म्हणजे 5चा चौथा घात आपल्याला उत्तर मिळालं. दुसरं यम हा एनपेक्षा लहान असताना एचा यमवा घात भागिले एचा एनवा घात बरोबर. आता याच्यात बघा यन हा मोठा आहे यम लहान आहे म्हणून 1 एचा यन मायनस यम घात यन वजा यम घात. उदाहरणार्थ 2चा घन भागिले 2चा 5वा घात बरोबर भागाकार आहे 1/. आता इथे बघा हा नंतरचा जो आहे भागाकार त्याचा घातांक मोठा आहे, 1 लिहायचा 1/. 2चा मोठ्यातनं लहान वजा 5 वजा 3 घात बरोबर 1 वजा 2चा वर्ग हे आपल्याला उत्तर मिळालं. आणि ज्यावेळेस यम आणि यन हे दोघं सारखे असेल, म्हणजे एचा यम घात भागिले एचा यन घात एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन, यम आणि यन दोघं इक्वल आहे म्हणजे 1 येईल. उदाहरणार्थ 7चा घन भागिले 7चा घन, मग 7चा घन भागिले 7चा घन उत्तर काय 1 येईल. कसं येतं बघा 7 लिहून घेतो, घातांकाची वजाबाकी 3 वजा 3 किती आला 0, म्हणजे 7 वजा 0 घात म्हणजे 1. संख्येच्या घाताचा नियम, घातांकित संख्येचा घात त्याचा नियम. जर ए ही कोणतीही परिमेय संख्या असेल आणि यम व एन हे धनपूर्णांक असेल त्यावेळेस एचा घातांक यम त्याचा घातांक यन, त्यावेळेस एचा घातांक यम गुणिले, म्हणजे बघा घाताचा घात असेल ना त्यावेळेस तो पाय
लिहून घ्यायचा आणि त्या घातांकांचा गुणाकार करायचा. 4चा घन चा घात 5वा किंवा 4चा घन घातांक 5 बरोबर 4 लिहून घ्यायचा, तो पाया होता, आणि जे घातांक त्यांचा गुणाकार करायचा 3 गुणिले 5. 3 गुणिले 5 किती आलं 15, म्हणजे 4चा 15वा घात किंवा 4चा 15वा घात किंवा 4चा घातांक 15. संख्यांच्या गुणाकाराच्या घाताचा नियम. जर ए व बी या कोणत्याही परिमेय संख्या आणि यम हा कोणताही धनपूर्णांक असेल तर ए आणि बी या संख्या आहेत आणि यम हा त्या दोघं संख्यांचा घातांक असेल त्यावेळेस, म्हणजे बघा कंसात ए गुणिले बी त्याचा घात यम बरोबर, म्हणजे कंसाचा वरती घात आहे ना, मग ए आणि बीला तो घात देऊन द्यायचा सेपरेटली. एचा यम घात गुणिले बीचा यम घात. उदाहरण दिलं आहे 3 गुणिले 2 त्याचा 5वा घात बरोबर 3चा 5वा घात गुणिले 2चा 5वा घात. संख्येच्या घाताचा नियम म्हणजे बघा ए छेद बी असेल अशा स्वरूपात असेल व त्याचा घात असेल त्यावेळेस जर ए छेद बी ही कोणतीही परिमेय संख्या आणि यम हा कोणताही धनपूर्णांक असेल तर ए छेद बी कंस आहे त्याचा घात यम, मग बरोबर म्हणजे अंशलाही घात द्यायचा आणि छेदलाही घात द्यायचा. एचा यम घात छेद बीचा यम घात. उदाहरणार्थ 7/5 त्याचा घातांक 3 बरोबर त्याचा घातांक 3 म्हणजे 7/5चा घन बरोबर 7चा घन छेद 5चा घन. अंक असलेल्या शून्येतर परिमेय संख्येची किंमत काढण्याचा नियम. ए ही कोणतीही शून्येतर परिमेय संख्या असेल व त्या संख्येचा घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येतं. एचा शून्य घातांक बरोबर 1, 2चा शून्य घातांक बरोबर 1, 100चा शून्य घातांक बरोबर 1, वजा 50चा शून्य घातांक बरोबर 1. कुठल्याही संख्येचा घातांक 0 असेल तर उत्तर 1 येतं. ऋण घातांकाचे धन घातांकामध्ये रूपांतर करण्याचा नियम. ए ही शून्येतर परिमेय संख्या असेल व यम हा धनपूर्णांक असेल तर एचा वजा 1 घात बरोबर 1/a आणि एचा वजा किंवा एचा ऋण घात यम किंवा एचा ऋण यमवा घात बरोबर 1/एचा यमवा घात. उदाहरणार्थ 3चा वर्ग बरोबर त्याला आपल्याला आता हा जो घातांक धन करायचा मग त्याला लिहिताना 1/3चा वर्ग. 2चा वजा 5वा घात बरोबर 1/2चा 5वा घात. ठीक आहे, अशा प्रकारे लिहिलं जातं. आणि एचा वजा घात वजा 1 घात या परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत, कारण ए गुणिले एचा वजा 1 घात म्हणजे आपण त्याला व्यस्त म्हटलं तरी चालतं किंवा इनवर्स म्हणतात त्याला बरोबर. एला लिहिलं ए, पण हा जो एचा वजा 1 घात आहे त्याला लिहिताना गुणिले 1/ए आपण असं लिहितो बरोबर. हा ए कॅन्सल म्हणजे उत्तर 1 येतं. एचा यमवा घात आणि एचा वजा यमवा घात या परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत, कारण यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर 1 मिळतं. 11चा 5वा घात गुणिले 11चा ऋण 5वा घात बरोबर 11चा 5वा घात गुणिले हा जो 11चा ऋण 5वा घात याला आपण धन घातांकात जेव्हा रूपांतर करतो 1/11चा 5वा घात. हे 11चा 5वा घात अंशला छेदला कॅन्सल होतं म्हणजे उत्तर आपल्याला ए मिळतं. म्हणजे 11चा 5वा घात आणि 11चा वजा 5वा घात ह्या एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. पहिला उदाहरण दिलं आपल्याला कंसात दिलेलं आहे 5चा शून्य घात गुणिले 5चा 5वा घात छेद 3चा वजा 7वा घात गुणिले 3चा शून्य घात. त्या कंसाचा 3/5 घात आहे आणि अजून एक आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट दिला आहे त्याचा 10/3 घात आहे. तर या संख्येचे संक्षिप्त रूप कोणतं ते आपल्याला काढायचं. ते कुठल्याही संख्येचा शून्य घात असेल त्याचं उत्तर 1 येतं. म्हणजे इथं 5चा शून्य घात आणि 3चा शून्य घात यांची दोघांची उत्तरं 1-1 असतील. ठीक आहे, याला सॉल्व करताना 5चा शून्य घात होता तिथं आपण 1 लिहिला गुणिले 5चा 5वा घात छेद 3चा वजा 7वा घात गुणिले 3चा शून्य घात होता तिथं आपण 1 लिहिला त्याला कंस केला. त्या कंसाचा जो घात आहे तो 3/5 आहे. त्याच्यानंतर एक स्क्वेअर ब्रॅकेट दिला त्याचा जो घात आहे तो आहे 10/3.
त्याच्यानंतर 1 गुणिले 5चा 5वा घात, तो जसं जसं आपण लिहिलं 5चा 5वा घात लिहून घेतलेला आहे, छेद 3चा वजा 7वा घात. आता घातांकाचं आपण काय करतो, घातांकाचा घात असेल, घातांकित संख्येचा घात असेल त्यांचा गुणाकार करतो. म्हणजे 3/5 गुणिले 10/3. याच्यात 3 3 हा कॅन्सल होईल, 5 1 5 5 2 10 झाला. आता आपल्याला पुढे जे आन्सर मिळणार आहे 5चा 5वा घात छेद 3चा वजा 7वा घात. इथं आपल्याला त्याचा वर्ग मिळाला. पुढे याला सॉल्व करताना आता बघा, इथं अंश आणि छेदच्या स्वरूपात आहे तो ती संख्या. तो 5चा 5वा घात तो जो 2 आहे तो यालाही गुणाकार करेल आणि या वजा 7लाही तो गुणणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 5चा घात जो आहे 5 गुणिले 2 तो 10 झाला. म्हणजे 5चा 10वा घात छेद हे 7 दुने 14 होतं, वजा येईल ते वजा 14 ऋण 14. मग याला आपण 5चा 10वा घात लिहिला, हा आपल्याला धनमध्ये रूपांतर करायचं आहे. तो अंशला येईल, त्याचा घात धन होईल. म्हणजे हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चौथा, ते आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 2चा 3रा घात अधिक 2चा 4था घात अधिक 2चा 5वा घात छेद 2चा वर्ग अधिक 2चा घन अधिक 2चा 4था घात बरोबर किती? तो आता याच्यात बघा, हे उदाहरण सॉल्व करताना काय करायचं, याच्यात सगळ्यात कमी घातांक किती 2चा 3 आहे अंश म्हणजे तो आपल्याला कॉमन काढायचा आहे. किंवा आपण त्याला असं लिहू शकतो की 2चा 3रा घात अधिक 2चा 3रा घात गुणिले 2 म्हणजे 4था घात होतो. त्याच्यानंतर प्लस 2चा 5वा घातला आपण बघा अशा स्वरूपात लिहू शकतो, 2चा 3रा घात गुणिले 2चा वर्ग. जिल्हा जाय ना तिकडं, मला अभ्यास करायचा आहे ना, इथं बोलू नको. 2च्या 5व्या घातला आपण लिहू शकतो 2चा 3रा घात गुणिले 2चा वर्ग छेदमध्ये बघा सगळ्यात कमी जो घात आहे 2चा तो 2 आहे. मग तशा स्वरूपात लिहू आपण, म्हणजे त्याला कॉमन काढायचं आहे आपल्याला 2च्या वर्गाला छेदमधून. 2चा वर्ग अधिक 2च्या घनाला आपण लिहू शकतो 2चा वर्ग गुणिले 2. 2च्या 4थ्या घातला आपण लिहू शकतो 2चा वर्ग गुणिले 2चा वर्ग. बोलू नको इथं, जा ना, जा पेन्सिल घे ते लिहायचं जाय तिकडं, नीटली नाही तर मार खाशील. 2चा 3रा घात आपण म्हणजे 2चा घन कॉमन काढला तर इथं 1 येईल पहिल्या ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यामध्ये फक्त 2 असेल, तिसऱ्या ह्याच्यामध्ये 2चा वर्ग छेद 2चा वर्ग कॉमन काढला, पहिल्या ह्याच्यात 1 असेल, दुसऱ्या ह्याच्यात 2 असेल, नंतर याच्यात 2चा वर्ग. हा कोण सारखा आहे कॅन्सल झाला. आता इथं बघा 2चा 3रा घात छेद 2चा वर्ग आहे, म्हणजे एक प्रकारे तो भागाकार आहे, पाया समान आहे, घातांकाचं वजाबाकी होईल. 3 2 गेला 1 म्हणजे 2चा 1 घात म्हणजे उत्तर आपल्याला मिळालं 2. म्हणजे आपला जो पर्याय क्रमांक असेल 4 ते आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहू आपण. एका हॉलमध्ये आडव्या व उभ्या ओळीत फरशांची संख्या समान आहे. एका हॉलमध्ये आडव्या आणि उभ्या ओळीत फरशांची संख्या समान आहे. हॉलच्या मध्यभागी असणाऱ्या फरशीवर उभे राहिले असता त्या ओळीतील पुढील फरशांची संख्या 20 आहे, तर हॉलमधील एकूण फरशांची संख्या किती? म्हणजे जिथं फरशीवर उभे असता पुढील ओळीत फरशांची संख्या 20 आहे, पुढील ओळीत 20 आहे, मागच्या ओळीतसुद्धा 20 असते बरोबर. म्हणजे एका ओळीत एकूण फरशांची संख्या किती मिळेल आपल्याला? 20 अधिक मधली फरशी आणि त्याच्यानंतरची फरशांची संख्या. म्हणजे बघा हे आधीच्या फरशांची संख्या अधिक ही मधली फरशी आहे तिची संख्या आणि ही नंतरच्या फरशींची संख्या, म्हणजे किती झालं त्या 41. म्हणजे एका ओळीत 41 आहेत, म्हणजे जेवढ्या रो आहेत तेवढ्याच कॉलम आहेत. म्हणजे 41 गुणिले 41 याचा गुणाकार केला 1681. म्हणजे एकूण त्या हॉलमध्ये असलेल्या फरशांची जी संख्या असेल ती 1681 असेल. पर्याय 3 हे उत्तर हे आपल्याला मिळालेलं आहे.
प्रश्न तिसरा, प्रश्न पुढचा, 3चा घात 2m वजा 2 बरोबर 6561. तर ची किंमत किती ते आपल्याला काढायचं आहे. आधी आपल्याला काय करायचं आहे, 6561चं आपल्याला फॅक्टर्स लिहायचे. जे 6561 हा 81चा वर्ग म्हणजे 81 गुणिले 81. 81ला आपण गुणाकाराच्या स्वरूपात देतो. 9 वजा 9 गुणिले 9 वजा 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे 9चा चौथा घात म्हणजे 6561. 9ला आपण लिहू शकतो 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग म्हणजे 3चा 1 2 3 4 3चा घातांक 8वा 6561ला आपण अशा स्वरूपात लिहिलेला आहे. आता पुढे लिहिताना 3चा पुढे लिहिताना 3चा घातांक 2m वजा 2 बरोबर 3चा 8वा घात. इथे बघा पाया समान आहे, मग जो घातांक आहे 2m वजा 2 बरोबर 8 हे बरोबर असेल. 2m वजा 2 बरोबर 8. 2m वजा 2 इकडे गेला का तो धन झाला म्हणजे 2m बरोबर 10 म्हणजे m बरोबर 10/2. 10/2 आपल्याला जे आता उत्तर मिळणार आहे म्हणजे 10ला 2ने भागायचं म्हणजे आपल्याला आता जे उत्तर मिळणार आहे m बरोबर 5. पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहू. 3चा चौथा घात गुणिले 2चा x घात बरोबर 36चा वर्ग. तर x बरोबर किती. बघा विद्यार्थ्यांना, याला सॉल्व करताना 3चा चौथा घात गुणिले 2चा x घात. आता जो 36चा वर्ग आहे त्याला आता आपण लिहू शकतो. बघा आणि 6चा वर्ग 36 त्याचा वर्ग बरोबर. त्यानंतर 2चा घात x तसंच लिहिलं. इथं 6चा वर्गाला आपण लिहू शकतो 3 गुणिले 2 त्याचा वर्ग आणि कंसाचा वर्ग छेद हा 3चा जो चौथा घात आहे त्याला आपण इथे असं लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर 2चा घातांक x. आता हे 2 गुणिले 2 काय झालं 4 म्हणजे जे घातांकाचं एकमेकांशी गुणाकार म्हणजे 3चा चौथा घात राहिला. 3 गुणिले 2 कंसात त्याचा घात चौथा छेद 3चा चौथा घात बरोबर. आता हे कंसाचा घात चौथा आहे त्याच्यात 3लाही आपण घातांक 4 देऊन देऊ, 2लाही घातांक 4 देऊन देऊ छेद 3चा चौथा घात. अंश आणि छेदचं कॅन्सल. मग आता आपल्याला काय मिळालं बघा 2चा घातांक x बरोबर 2चा चौथा घात. पाया समान आहे म्हणजे x बरोबर काय 4. आपल्याला हे उत्तर मिळतं आहे. विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय क्रमांक 1 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पुढचं उदाहरण पाहू. 13 बरोबर 2चा x घात अधिक 2चा y घात अधिक 2चा z घात. तर x अधिक y अधिक z बरोबर किती. x घात अधिक 2चा y घात अधिक 2चा घातांक z बरोबर 13 यायला पाहिजे. आपण काय केलं 1च्या ऐवजी 1 घेतला, yच्या ऐवजी आपण 2 घेतोय आणि zच्या ऐवजी 3 घेतोय. मग बघा 2चा घातांक 1 म्हणजे 2, 2चा दुसरा वर्ग म्हणजे 4, 2चा घन म्हणजे 8. यांची जर बेरीज केली 4 8 12 आणि 2चा 1 घात 14 होतो. ठीक आहे. याला आपण काय करू शून्य करू. 2चा शून्य घात म्हणजे 1, 2चा वर्ग 4, 2चा घन 8, 12 ने 1 13. म्हणजे बघा x ऐवजी आपण 0 घेतोय, y ऐवजी आपण 2 घेतोय आणि z ऐवजी 3 घेतोय आणि याची आपण बेरीज केली 3 आणि 2 5 अधिक 0 म्हणजे 5. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्याला हे उत्तर मिळणार आहे. 0 0 0 0 0 किती 0 1 2 3 4 5 6 7 8
दशांश चिन्हानंतर 8 शून्य आणि मग 2 7 आहे बरोबर 0.27 गुणिले 10चा x तर तो तर x बरोबर किती. तर बघा आता आपण किती संख्या पुढे करतोय 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 0.27. ते जे सगळे शून्य होते ते उजव्या साईडला पण डाव्या साईडला टाकले दशांशच्या अगोदर म्हणजे 10चा वजा 8वा घात बरोबर 0.27 गुणिले 10चा x घात म्हणजे हे कॅन्सल झालं. पाया काय तर 10 आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला जो घातांक x बरोबर वजा 8 म्हणजे पर्याय क्रमांक 2. घातांक y त्याचा घातांक z वजा x गुणिले xचा z घात त्याचा घातांक x वजा y बरोबर किती म्हणजे याचं उत्तर काय मिळतं ते आपल्याला काढायचं आहे. a चा घातांक x y x गुणिले y राहील ठीक आहे. लगेच a चा घातांक x z छेद x z बरोबर गुणिले a चा घातांक y z छेद a चा घातांक y x किंवा x y आपण लिहू शकतो त्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहू गुणिले a चा घातांक z x आता तो वजा असल्यामुळे a चा घातांक y z हा a चा घातांक x z छेदला हा अंशला कॅन्सल a चा घातांक x y अंश आणि छेद कॅन्सल म्हणजे सगळे कॅन्सल झाले अंशातला म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला 1. म्हणजे जो पर्याय मिळतोय आपल्याला तो आपण पाहूया. पर्याय मिळाला आपल्याला इथं तिसरा. तर विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे आपण घातांकाचे उदाहरणं हे सोडवलेले आहेत. हे महत्त्वाचे उदाहरणं होते याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे.